आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी. हो, तुम्ही वनमंत्री म्हणून यशस्वीपणे काम केलेलं आहे, परंतु आत्ता वन विभागाच्या काही कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे, विशेष करून बिबट्याचा उल्लेख आला तर. नाही, मला माहीत नाही नाराजी व्यक्त होते आहे की नाही. मी माझ्या परीने जेवढं उत्तम काम करता येतं तेवढं उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हालाही माहीत आहे की मी वनक्षेत्रातून येतो. चंद्रपूर हा या महाराष्ट्रामध्ये पहिल्या 3 जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे. आणि वनाच्या माध्यमातून मला विश्वास आहे की आपण रोजगारापासून अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टी आपण देऊ शकतो. आणि त्या दिशेने जेवढे आम्हाला पुढे जाता येईल तेवढे आम्ही गेलो होतो. प्रश्न नाराजीचा नाही, जो बिबट हा विषय निर्माण झाला. नसबंदी करणे हाच त्याच्यावर एक उपाय आहे. एवढ्या वेगाने ते बिबट वाढते आहे आणि कुत्र्या मांजरीच्या संख्येसारखे वाढायला लागले. आणि म्हणून आपल्याला ठरवून एक नसबंदी आणि दुसरा मार्ग बिबट सफारी, जी मी जुन्नरमध्ये मंजूर केली होती. पण मग जी आत्ताची कालची माहिती आहे त्याची संख्या वाढवण्यासाठी पुन्हा त्या सफारीचा साईज वाढवावा लागेल. साधारणतः त्या सफारीमध्ये 300 ते 350 बिबट ठेवता येईल, असं आपल्याला करता येईल. जसं मधात आपण वाघाच्या स्थानांतरणाचा विषय केला, तसं देशामध्ये काही जंगलांमध्ये समजा बिबट मागितला जात असेल तर तेही देण्याच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. आत्ता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, जो मला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितला, की जिथं बिबट आहे त्याचा रेस्क्यू करण्यासाठी किंवा हे बिबट गावाकडे येऊ नये यासाठी आपल्याकडे काही लोक आपण मानधनावर नियुक्त करायचो. पण आज त्याच्यासाठी मात्र पैसे उपलब्ध नाही. आणि काही अंशी त्याचाही एक परिणाम होतो आहे की त्यांना पैसे उपलब्ध नसल्याने काही लोक अतिशय कमी पैशामध्ये काम करायचे, पण आता तेही काम करत नाही आहे. मला वाटतं की या टीम्सला योग्य पद्धतीने निधीची उपलब्धता करून दिली पाहिजे. वनमंत्री म्हटले की तुम्ही ऊस लावला, शेतकऱ्यांना प्रश्न, ऊस लावणारच आहे शेतकरी, पीक आहे त्यांचं, तर असा शेतकऱ्यांवरच दोष देण्याचा हा उल्लेख आहे, हे वक्तव्य आहे. काय सल्ला देणार तुमची वनमंत्र्यांना? माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे, त्यांची जन्मतारीख 15 सप्टेंबर 1950 आहे. त्यांना मी काय सल्ला देऊ शकतो? मी छोटा कार्यकर्ता आहे, शेवटच्या टोकावरचा. यशस्वीने सांभाळलं आहे सगळं. नाही, ठीक आहे, पण सगळं मी नाही देऊ शकत. या सध्याच्या तणावाच्या परिस्थिती, की ग्रामीण भागात प्रचंड रोष आहे बिबट्यांचा, विदर्भातही आहे, तिकडे मराठवाड्यातही आहे, पश्चिम महाराष्ट्रातही आहे. कशी सोडवता येईल ही समस्या? आता मी जसं सांगितलं की आत्ता तर आपण यासाठी काही तरुणांची गावामध्ये निवड करायचो, त्यांना अतिशय अल्प मानधन द्यायचो, पण त्या अल्प मानधनावर सुद्धा ते काम करायचे. पुन्हा एकदा या योजनेला निधी उपलब्ध केला पाहिजे. जुन्नरमध्ये आपण जे सफारी करतो आहे त्यामध्ये जास्त बिबट राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरा, नसबंदीसाठी ताबडतोब केंद्र सरकारच्या विभागाची परवानगी घेऊन नसबंदीचा प्रयोग हा सुरू केला पाहिजे योग्य निरीक्षणाखाली. आणि चौथा, देशामध्ये कुठं झूमध्ये असेल किंवा देशामध्ये काही राज्यांनी जर आपल्याला बिबट मागितले असतील तर त्यांच्याशी संपर्क करून किंवा तिच्या वनाधिकाऱ्याशी संपर्क करून असे काही बिबट आपण त्यांना देऊ शकू का, हाही विचार केला पाहिजे. एक गोष्ट खरी आहे, हे करत असताना सायंटिफिकली अभ्यास करून, म्हणजे बिबट जे वस्त्यांकडे येत आहे तेही होता कामा नये आणि इतकीही संख्या कमी होता कामा नये की त्यानंतर तृणभक्षी प्राण्यांची संख्या इतकी वाढेल की तोही एक आपल्यावर नुकसानीचा, संकटीचा भाग होऊ शकतो. तर त्याला मात्र सायंटिफिकली वन विभाग बॅलन्स करतो. कारण आपल्याला एका गोष्टीची जाणीव असते, समजा एक वाघ आहे, वाघाला किती शिकार लागतात एका वर्षाला, तर वाघाला एका आठवड्याला एक शिकार पुरते, मग 52 शिकार लागतात. तर अशा पद्धतीने सायंटिफिकली आता आपल्याकडे 2000च्या आसपास बिबट आहे. मग 2000 बिबट यांना लागणाऱ्या साधारणतः अन्न शृंखलेमध्ये असणाऱ्या व्यवस्था हा अंदाज करावा लागतो. याच्यात काही परफेक्शन नसतं, पण अंदाज करून मग त्या पद्धतीने तेवढे बिबट राहतील. सर्वांच्याच नसबंदी करून टाकले तर पुढे बिबट हा प्राणीसुद्धा कदाचित
मग जसं चित्ता आपल्या देशातून गायब झाला तसा तो गायब होऊ शकेल. आणि म्हणून त्याला बॅलन्स करून अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. अन्यथा लोकांमध्ये रोष नक्कीच राहतो. आता ज्या पद्धतीने हाताळले जात आहे हा मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये योग्य हाताळला जात आहे? नाही, यावर मी मत व्यक्त करत नाही, कारण माझा तो अधिकार नाही. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, पण बऱ्याच ठिकाणी भाजप सोबळावर लढत आहे. तुम्हाला मित्रपक्षांच्या विरोधातच प्रचार करायचा आहे निवडणुकीत? नाही, साधारणतः मित्रपक्षासोबत प्रत्येक निवडणूक जर स्थानिक स्वराज्य संस्थेची बघितली तर स्थानिक स्तरावर असं होतं. पण एक पथ्य आमच्या कोर टीममध्ये असेल किंवा एक समन्वय समिती आहे, यामध्ये एक गोष्ट ठरली आहे की आम्ही जरी एकमेकाच्या विरुद्ध लढलो असलो तरी सुद्धा एकमेकावर टीका करायची नाही. आणि दुसरा मुद्दा की निवडणुकीच्या नंतर मात्र आम्ही एकत्र आलंच पाहिजे, हा साधारणतः आम्ही निर्णय केला आहे. हाच निर्णय 2014 ते 19मध्ये होता. म्हणूनच डोंबिवलीमध्ये आम्ही 42 आणि ते 52 झाल्यावर मला आठवतं की मी आणि सन्माननीय एकनाथ शिंदेजी तेव्हा आगे होते आणि आम्ही दोघांनी मिळून तिथं नंतरच्या पदांचं वाटप केलं. मुंबईमध्ये 82 आमचे आगे, 84 त्यांचे आगे. आणि मग देवेंद्रजी आणि आशिषजींनी आपण ठरवलं की आम्ही मुंबईमध्ये कोणतंही पद घेणार नाही, फक्त आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. तेव्हाही आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढवली. आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही युतीत जरी होतो तेव्हा देवेंद्रजीचं ते भाषण गाजलं होतं, वाघाच्या जबड्यात हात घालूनी ते भाषण गाजलं होतं. तर मला वाटतं की स्थानिक स्तरावर युती होत नाही अनेकदा, पण त्याचा अर्थ आता काय आमची मैत्री त्याच्यात खंड पडेल किंवा मैत्री तुटेल असं कुठेही दूरपर्यंत नाही. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इतक्या जागा वाटणं हे कठीण असतं. आता ही वाघाच्या जबड्यात हात घालण्याची वेळ असणार या निवडणुकीत? नाही, आता असं आहे की वाघच आमच्या सोबत आहे, तर जबड्यात हात काय घालायचा आहे. माननीय एकनाथ शिंदेजीच्या रूपामध्ये वाघ आमच्या सोबत आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर.